हे जे आहे की नाही त्याला या ड्रमच्या इथून जरा असं लोटायचं. लोटलं की हे जरा असं बाहेर येतं. मग आपलं मायनस टाकून याला बाहेर ओढायचं. ओढल्याच्या नंतर ड्रम हळूहळू काढून घ्यायचं. सर थोडं 5 ते 10 मिनटात कॉल करतो सर रिफिल करायला. हां हो ठीक आहे. मग हे असं असं हे जे रोल राहतात ना कधी कधी ह्याच्यामुळे पट्ट्या येतात किंवा ह्या ड्रममुळे बी पट्टी येतात. बस ते पट्ट्या आडव्या त्याच्यामुळे येतात, दुसरं काही नाही. ह्याला की नाही थोडं साईडला असं करायचं आणि वरी करायचं, उचलायचं. हे वरी असं उचलून घ्यायचं. उचलून घेतलं नंतर की नाही टोचाने ह्याचे जे स्टीलचे लॉक असतात हे इकडून एक लॉक जे चालेल का हे दोन्ही हे बघा इथं बघायचं हे इथं मध्ये राहतात. त्याला असं टोचाने लोटायचं. टोचा थोडा क्रॉसमध्ये राहू द्यायचा. घेतल्यावर नवा थोडा क्रॉस करायचा आपण. इकडून बी लोटायचं. लोटल्यावर हे थोडं थोडं बाहेर येतात. मग त्यावेळेस काय करायचं हे पकडणं ओढून घ्यायचं. ओढलं हे पकडणं निघालं. दुसऱ्या साईडचं ह्या पकडणं ओढून घ्यायचं. ह्या साईडचे इथं निघाले. ओढण्याच्या अगोदर जास्त लोटल्यामुळे निघाले. याला असं स्प्रिंग धरून काढायचं. काढल्याच्या नंतर ह्याला आता रिफिल करायची गरज द्यायची. आता रिफिल आहे का साई जराशी आहे ह्याच्यात आहे जराशी तुम्हाला जरी नसेल तर तुम्हाला रिफिल करायचं असलं तुम्ही पूर्ण खोलायचीच गरज नाही. फक्त हे एवढा नट काढायचं. फिट केल्यावर तेवढंच नेट काढून टाकेल. हां हे नट काढायचं आणि ह्याला कधी बी इथं अंगुठा राहू द्यायचं. म्हणजे सारखं नाही अंगुठ्यानं थोडं दाबायचं ह्याला आणि ह्याला थोडा बाहेर जरा ओढून घ्या. ते ओढल्यावर की नाही हे जे इथं असते आपल्या ह्याला इझी रिफिलला हे काढायचं आणि नसाळ्यानं इथून चेन भरून घ्यायचं. तुम्ही हे काढत बसूच नका, तुम्हाला फिटिंग करता येईल. मग हे फिटिंग करते वेळेस आता साई भरली ते फिटिंग करते वेळेस हे जे मधलं आहे की नाही अर्धचंद्र हे ह्याच साईडला पाहिजे बरं. असं एवढंच असं त्या अर्ध्या चंद्रामध्ये हे असं पहिलं बसवायचं फिटिंग करता ह्याचा गाला दाखवते तरी बघा हे तिरपा आहे पुण्या साईडला तसं हे ह्याचं तिरपा ह्याच साईडनं ह्याला बसाव. त्या ह्याच्यामध्ये असं बसते त्याच तिरपून. नंतर पुन्हा स्क्रू लावून टाकून द्यायचं. स्क्रू लावला नंतर आता फिटिंग करायची. साईड आहे आता नंतर जेव्हा रिफिल झाली तेव्हा ह्याला रिकामा असं झडकून घ्यायचं. म्हणजे हे जे वेस्टेज असते जे इझी रिफिल ह्याला असं पूर्ण काढून घ्यायचं. काढून घेतल्यावर थोडं साईडला नेऊन फुकायचं. मग ते हे वेस्टेज जमा असले पट्ट्या होतात. ह्याला साईडला करायचं पुसून घ्यायचं. नंतर हे बी ड्रम पुसून घ्यायचा. आणि ड्रम कधी बी ते जसं काढलं तसं त्या साईडनं ठेवायचं. कधी कधी पलटून ड्रम टाकलं की खराब होते. तुम्ही की नाही कसं लक्षात येते आता आपण इथून काढलं ते असंच ठेवायचं याला. हे कोण्या साईडनं होते असंच होतं असंच टाकून ड्रम बी थोडं पुसून टाकायचं. असं कपडा मिठा मारून टाकून द्यायचं. ड्रम टाकून लावते वेळेस असं लावून टाकून द्यायचं मध्ये. आणि हे ड्रमची गुंडी इथं लावून घ्यायचं. असं दाबायचं. ते बसलं का आता ते बसल्यावर ह्याला दोन्हीला असं जॉईंट करायचं. असं होलमध्ये एकूण एखादा टाकायचं आणि हे पट्टी खाली घ्यायची. खाली घेतल्यावर हे साईडचे छिद्र दिसतात. जर तुम्ही असं ठेवलं छिद्र कुठं आहे दिसणार. हे साईडची पट्टी थोडी अशी करायची आणि हे होल दिसतात. असं होल दिसलं त्याच्यात टाकायचं. असं हे आधी जरा असं हातानं लोटायचं. लोटलं तर जेवढं जाईल तेवढं हे हातानंच बसाले. काही बसणार काही मारायला. आणि इकडलंही त्या साईडनं की नाही बरोबर होलमध्ये घेऊन टाकायचं. जरासे वाकडं तिकडं झालं की हे गुंडी बसत. असं करते हे गुंडी करेक्ट होल बघून टाकावं. करेक्ट होल बघून टाकावं लागते.
ह्याला करेक्ट होल बघून असं टाकावं लागतं. थोडं थोडं मागे करावं लागते. येणाचं गेलं पुन्हा काढून घ्यायचं, पुन्हा असं बघायचं. छिद्र बघून हे हां, तयार करायचं. असं जरी येणं गेलं तर कोणाला धरायला लावायचं, आपण टाकायचं असं करू. आता ते बसले आता म्हणजे हे द्यायचं सोडून. हे स्प्रिंग कधी कधी बाहेर येते, जरा असं बाहेर आलेलं ह्याला असं मध्ये लोटायचं. ती एक स्प्रिंग हे काही नाही, याला लावणं गेलं तरी जमते. तरी कोणतं हे व्हायचं? स्प्रिंग कवा लागते जेव्हा ह्या साईडचं कोणा टोनरला नसते, तुटलेलं राहते, त्या टाईमला ते स्प्रिंगचे काम होईल. पण जर तुम्हाला लावायचंच असेल ह्याला सिलिंग इथे ह्या नॉकमध्ये पहिलं वरल्या नॉकमध्ये बसवायचं. नॉकमध्ये बसलं नंतर याला याच्यानं मायनसनं असं बाहेर घ्यायचं, याच्यानं लावून टाकायचं. आता नुसतं शाई भरायचं आहे ह्याच्यामध्ये. आता तू पुरं खुल्लास. आता नुसतं शाईचं कसं शॉर्टकटमधलं? शॉर्टकटमधलं जमत नाही ह्या टोनरला, याला असंच खोलावं लागतं.